हिंदू जनजागृती समितीतर्फे हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे। अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राजन बुनगे आणि सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली। ही सभा बुधवार दिनांक 11 मार्च या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता भवानी पेठेतील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर होणार आहे। या सभेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, सनातनच्या सद्गुरू स्वाती खाडे आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। गेल्या 2 महिन्यांपासून सभेच्या निमित्तानं सोलापूर शहर तसंच आसपासच्या 74 गावांमध्ये व्यापक प्रसार आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे। प्रत्यक्ष बैठका, घरोघरी संपर्क, फलकलेखन, होर्डिंग्ज, हस्तपत्रके, भित्तीपत्रके, मेगाफोनवरून सभेची उद्घोषणा, प्रसार फेरी, वाहनांवर लावलेले स्टिकर्स, स्टँडी, टीव्ही चॅनल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून 1 लाखाहून अधिक नागरिकांपर्यंत सभेचं निमंत्रण देण्यात आलं आहे। सभा यशस्वी होण्यासाठी अनेक धार्मिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे। सभेच्या प्रसारात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। आतापर्यंत 200हून अधिक बैठका, 2 प्रसार फेऱ्या, दुचाकीवर, मेगाफोनवरून शहर आणि ग्रामीण भागात प्रत्येक वाड्यावस्तीवर जाऊन सभेचा संदेश देण्यात आला। सभेला हजारोंच्या संख्येनं हिंदू बांधव उपस्थित राहणार आहेत। तर हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून 11 मार्च बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता जय भवानी प्रशाला या ठिकाणी आपण हिंदू राष्ट्र जागृती सभा घेत आहोत। आणि ही सभा घेण्याचं कारण म्हणजे संस्कृती, परंपरा, स्वाभिमान जपण्यासाठी याची आवश्यकता आहे। या सभेच्या माध्यमातून आपण त्याचा प्रसार करणार आहे। या सभेचे वक्ते आहेत लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, ते निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत। सद्गुरू स्वातीताई खाडे या सनातन संस्थेच्या सद्गुरू आहेत आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत। असे वक्ते आहेत। सनातन संस्थेचा सक्रिय सहभाग आहे आणि जे कार्य सुरू आहे तर त्या कार्याला सनातन संस्थेचा पाठिंबा आहे। तसेच आता जी सभा होणार आहे तर त्या सभेमध्ये आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून ग्रंथ प्रदर्शन, त्यानंतर विविध उत्पादनांचं प्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, क्रांतिकारकांचं प्रदर्शन असं त्या ठिकाणी लावणार आहोत। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी सभेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सर्वांनी उपस्थित राहा। 5:30 वाजता ते हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती हिंदू जागृती जे सभा होत आहे त्याला आमचं पूर्ण पाठिंबा आहे आणि यामध्ये संस्कृती, आपल्या प्राचीन गोष्टी आणि आपल्या धर्मजागृतीच्या उपक्रमाला आमचा पूर्ण पाठिंबा। 11 तारखेला जो धर्मसभा होणार आहे त्या धर्मसभेसाठी संपूर्ण सोलापूर शहरामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये खूप चांगला प्रयत्न झालेला आहे। सगळ्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचणं झालेलं आहे। आता येऊन शेवटी आता राहिलेलं आहे 11 तारखेला आपण या धर्मसभेला तर उपस्थित राहावंच, परंतु आपल्यासोबत आपल्या सर्व इतर बांधवांना, भगिनींना देखील या सभेमध्ये सहभागी करावं। म्हणजे आपल्या या धर्माचं जे कार्य आहे, ज्या पद्धतीने हे धर्मकार्य चालतंय, हे धर्मकार्य आपल्या सगळ्यांना माहिती व्हावं आणि या धर्मकार्यामध्ये जे आपले हिंदूनिष्ठ लोक काम करत आहेत, ज्या पद्धतीनं काम करत आहेत, ज्या पद्धतीनं लढत आहेत, हे सगळ्यांना आपल्याला माहिती व्हावं यासाठी या धर्मसभेचं या ठिकाणी आयोजन आहे। या पत्रकार परिषदेला संत तुकारामबाबा जोशी मठाचे मठाधीश हरिभक्तपरायण धर्मनाथ महाराज जोशी, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, श्री आजोबा गणपती मंडळाचे विश्वस्त योगीनाथ फुलारे, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ ट्रस्टचे पीठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित आदी उपस्थित होते।